आवाज आपकी, खबर हमारी। आप देख रहे हैं न्यूज 24 उल्लासनगर। उल्लासनगर के हिल लाइन पुलिस थाने में विधायक द्वारा की गई फायरिंग के बाद कोर्ट ने उन्हें 11 दिन के लिए पुलिस हिरासत में भेज दिया था। आज एक बार फिर विधायक सहित 5 आरोपियों को उल्लासनगर के चोपड़ा कोर्ट में पेश किया गया, जहां कोर्ट ने सभी को तलोजा जेल में भेज दिया है। सुबह 9 बजे कोर्ट में पेश किया गया। 1 घंटे से अधिक समय तक कोर्ट से सभी आरोपियों को निकाला गया। बताया जा रहा है कि कोर्ट के अंदर ही विधायक द्वारा आए 5 आरोपियों को मेडिकल कराया गया। बता दें कि विधायक की एक झलक पाने के लिए भाजपा के सैकड़ों कार्यकर्ता कोर्ट के बाहर जमावड़ा लगाए हुए थे, लेकिन संचारबंदी लागू होने के कारण सभी को 200 मीटर के अंदर खड़ा रहने नहीं दिया जा रहा था, जिससे भाजपा कार्यकर्ताओं के बीच काफी मायूसी देखने को मिली। युक्तिवाद काय झालं कोर्टामध्ये ते म्हणण्यापेक्षा हे आपल्याला आज माहिती देणं औचित्याचं ठरेल की त्यांनी आज जे कोर्टापुढे रिमांडमध्ये सर्व आरोपींना, माननीय आमदार साहेब व त्यांच्याबरोबरचे इतर सर्व आरोपींना त्यांनी आज कोर्टापुढे हजर केलं, ज्यामध्ये त्यांनी जे आधी रिमांड ज्या कारणास्तव मागितलेलं होतं तेच कारण त्यांनी पुढे ढकललं। ते सर्व मुद्दे तपासून माननीय न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी त्यांची नामंजूर केली, कारण की पोलीस कस्टडीची पुढे काही गरज भासत नव्हती आणि त्या कारणाने त्यांना आता जेल कस्टडी मंजूर केलेली आहे आणि पोलीस कोठडीनं त्यांना आता जेल अथॉरिटीजच्या सुपूर्द करण्यात आलेलं आहे आणि पुढील याचे जे तपास असतील ते पुढील तपास पोलीस त्यांचा करतील आणि जेवढे आरोपी आहेत त्यांची जी कायद्यामध्ये त्यांची जी तरतूद आहे त्या तरतुदीनं घेऊन ते त्यांना आपल्याला पुढे बेल आणि इतर गोष्टींसाठी ते पुढे आपली लिबर्टी घेतील। पहिल्याच रिमांडला गणपत गायकवाड यांनी कट रचून हत्येचा प्रयत्न केला असा युक्तिवाद सरकारी पक्षाने केलेला होता। आता पुन्हा तो युक्तिवाद त्यांनी केलेला आहे का आणि काय बघा आता कट रचलं गेलं आहे आणि जे तपास आहे ते तपास यंत्रणेचं काम आहे, त्यावरती ह्या क्षणी आम्ही त्याच्यावरती काय कॉमेंट करणं योग्य ठरणार नाही। पण जसं आपल्या सर्वांना माहिती आहे CCTV फुटेजमध्ये काय घडलं, कसं घडलं, तिथे किती लोक होते, तर त्याला कट म्हटलं जातं की एक ह्युमन बिंगचं रिॲक्शन म्हटलं जातं, हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि कट रचण्यासाठी काय गोष्टी लागतात, कसं कट रचलं जातो हे आपल्या सर्व प्रचारमाध्यमांना सर्वांना माहिती आहे आणि हे खूप हास्यास्पद आहे जे पोलिसांचं म्हणणं आहे की सिनियर PIच्या केबिनमध्ये कट रचून एखादा व्यक्ती त्यांच्या सिनियर PIच्या केबिनमध्ये येऊन एक गुन्हा करतो। तर जर असं म्हटलं गेलं तर हे खूप हास्यास्पद वाटतं आणि जी पोलिसांची भूमिका याच्यामध्ये आहे त्याप्रमाणे पोलिसांनी जी कामगिरी बजावायला पाहिजे होती, वैभव गायकवाड जेव्हा तिथे पोलीस स्टेशनला हजर झाले त्यांची तक्रार नोंदवण्यासाठी, आणि आपल्या सर्वांना ही माहिती उपलब्ध करून देतो आम्ही की ह्याच्यामध्ये जी पहिली FIR घेतली गेलेली आहे किंवा नोंदवली गेलेली आहे ही जितेंद्र पारिक आणि वैभव गायकवाड यांच्या वतीने जे इतर ह्या गुन्ह्यात पीडित दाखवले गेले आहेत त्यावरती जी FIR दाखल केली गेलेली आहे ती अतिक्रमण आणि त्यांचं जे बांधकाम तोडण्यात गेलेलं आहे ते सुमारे 4 वाजल्यापासून ते लोक पोलीस स्टेशनमध्ये त्यांची ती तक्रार नोंदवण्यासाठी प्रयत्नशील होते। जी FIR रात्री 12:15 नंतर हे फायरिंग इन्सिडेंट झाल्यानंतर त्यांनी पोलिसांनी नोंदवली। जर हे FIR त्यांनी आधी नोंदवली गेली असती तर कदाचित कुठल्याही प्रकारचा गैरप्रसंग झाला नसता, असं आमचं स्पष्ट मत आहे। बाकी जे मॅटर आहे ते तपासाधीन आहे, यंत्रणा त्यांचा तपास करतात, यंत्रणेचा तपास होऊ द्या, जे सत्य परिस्थिती आहे ते सर्वांच्या समोर येईल। आपल्या पहिल्या वेळी गणपत गायकवाड आणि 2 जणांना अटक करण्यात आलेली होती, मात्र बस आता ह्याच्यावरती आणि रणजित यादव यांना अटक करण्यात सर्व जेवढे आरोपी होते सर्व आरोपींना आज माननीय आमदार साहेबांबरोबर त्यांना हजर करण्यात आलेलं होतं। सर्व आरोपितांना आमदार साहेबांबरोबर त्यांना MCR मंजूर झालेलं आहे, म्हणजे जेल कस्टडी मंजूर झालेली आहे आणि मॅटर तपासाधीन आहे। पोलीस यंत्रणा त्यांचं काम करत आहेत, ते योग्यरीत्या त्यांचं काम करतील आणि जे सत्य परिस्थिती आहे ते सर्वांसमोर आपलं सत्य बाहेर येईल असं आम्हाला वाटतं। किती वकिलांची टीम होती आपली या सगळ्या केससाठी? आम्ही जवळजवळ 5 ॲडव्होकेट आम्ही सर्वजण तिथे लीड करत होतो। मी माननीय आमदार साहेबांसाठी कोर्टामध्ये माझं मत जे होतं किंवा माझं जे सबमिशन्स होतं ते माननीय कोर्टाला दिले। माझ्याबरोबर माझे इतर सहकारीसुद्धा होते, सर्वांनी आपलं जे सबमिशन्स होते ते कोर्टाला दिले आणि माननीय न्यायालयाने योग्यरित्या खूप पेशंटपणे ऐकून त्याच्यावरती योग्यतेचा ते निकाल दिलेला आहे आणि त्याप्रमाणे त्यांची आता पोलीस कस्टडी नामंजूर केलेली आहे, हे सर्वांना आता माहिती आपल्याला देतोय। ॲडव्होकेट निलेश पांडे आमची टीम इतर।
आज गणपत गायकवाड व इतर चारही लोकांना कोर्टात सकाळी 9 वाजता हजर करण्यात आला होता आणि कोर्टाने पोलिसांची डिमांड असतानासुद्धा तपासाची प्रगती बघून त्यांना जेल कस्टडीचे आदेश केलेले आहे. तर काय युक्तिवाद झालं एकंदरीत दोघी? युक्तिवाद म्हणजे त्यांनी तपासादरम्यान कशाला त्यांना अधिक पोलीस कस्टडी पाहिजे त्यांनी ते सादर केलं कोर्टाला. आम्ही सांगितलं की जे काही तपास झाला आहे कस्टोडियल इन्व्हेस्टिगेशन तेवढा पुरेसा आहे, आता पुढच्या कस्टडीची गरज नाही आहे. किती आरोपी आहेत? 5 आरोपी अटक केलेले. आणि तुमचं पुढची प्रोसेस कशी असेल? आता पुढची प्रोसेस असं आहे का सध्या आम्हाला सगळे सर्टिफाईड कॉपीज घेऊ द्या, तोपर्यंत आम्ही काय सांगू नाही शकत. आपलं पूर्ण नाव सांगा. उमर काजी आहे. हिंदी 5 आरोपियों को आज गणपत गायकवाड़ को मिला के 5 आरोपियों को आज कोर्ट में सवेरे 9 बजे हाजिर किया गया था और पुलिस कस्टडी की डिमांड की गई थी, बट कोर्ट ने तपास की प्रगति देख के उन्हें जेल कस्टडी का ऑर्डर किया गया है. 14 दिन के गैप पे एक्सटेंड होगी वो चार्जशीट आने तक. ठीक है, थँक्यू. माननीय आमदार गणपत शेठ गायकवाड हे गेले 3 टर्मचे आमदार आहेत आणि जनमानसामध्ये कल्याण पूर्वेमध्ये त्यांची एक चांगली प्रतिमा आहे. सगळे म्हणजे भाजपचेच कार्यकर्ते नाही तर सामान्य पब्लिक सुद्धा जी लोकसंख्येमध्ये जेवढे पण काही आहेत ते सगळे दादांच्या पाठीशी आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या महिला कार्यकर्त्या पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत आणि आमचा सर्वांचा आमदारांना पाठिंबा आहे. माननीय गणपत शेठ आमदार आम्ही त्यांना दादाच म्हणतो आणि खरोखर ते आमचे दादाच आहेत. आमचेच नाहीत, अख्ख्या कल्याण पूर्वेचे बीजेपीचे सामान्य जनतेचे सगळ्यांचे ते दादा ठरलेले. आपला माणूस आपला आमदार आणि हे त्यांच्या आतून झाले ते काही ते एक फ्रस्ट्रेट झाले. एखादा माणूस किती सहन करणार आणि त्यांच्या मुलावर आले म्हणून हे झालं. पण काही हो कोणतीही परिस्थिती असो आम्ही सर्व महिला बीजेपीच्या आणि जनता कल्याण पूर्वेची जनतासुद्धा कार्यकर्ते एक ना एक छोटा मुलगासुद्धा आज दादाच्या पाठीशी आहे. कोणची परिस्थिती हो काही हो आम्ही त्यांच्या पाठीशी आहे. ऊन असू पाऊस असू वारा असू आम्ही त्यांच्यासोबत आहे. कुठेही काहीही झाले तरी आम्ही आज त्यांच्यासोबत आहे. आमचा पूर्ण महिलाच्या वतीनं त्यांना पाठिंबा आहे. बस मी एवढंच सांगते. न्यायालयात आलेले त्यांची पोलीस कस्टडी आणि काय तुमची मागणी आहे? आज एकत्र जमा झालेले काय मागणी तुमची? आमचे सर्वांचे आदरणीय आमचे नेते आमचे दादा ते सर्वांचेच दादा आहेत आणि आमचे आमदार साहेब कधी कोणावर त्यांनी अन्याय केलेला नाही. कधी त्यांच्याकडे अपरात्री रात्री कधीही जातो मी त्यांनी नेहमी जनतेला सपोर्टच केलेला आहे. आज त्यांना आरोपी म्हणून ठरवण्यात आलेला आहे. तर आज खरंच त्यांच्यावरही अन्याय आहे. आमच्या सर्वांवर एक जनतेवरच एक प्रकारे अन्याय झालेला आहे. आज त्यांना आम्हाला समजलं की आज त्यांना कोर्टात घेऊन येणार आहेत. त्यांना बघण्यासाठी आज सगळ्या महिला सगळे कार्यकर्ते दादांचे जे कोणी समर्थक आम्ही सगळे आहोत ते सगळे दादांना बघण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहोत. तर आमची एवढीच इच्छा आहे प्रशासनाकडे की आम्हाला त्यांना एकदा भेटू द्या किंवा बघू द्या. तरी काही दिवस अगोदर तुम्ही आमदार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार, त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभं राहणार. आज तसे तुम्ही इथे पण उभे राहिले, काय एकंदर काय जाणार पूर्ण? हो आम्ही तर दादांच्या पाठीशी नेहमीच उभे राहणार आहोत. कारण की खरंच त्यांनी कधीही कोणावर अन्याय केलेला नाही आहे. एखाद्या वेळेस जेव्हा अति होतो तेव्हा कुठेतरी ते अति तेथे माती आपण बघतोच आहोत. तर तशा प्रकारचीच एक गत झालेली आहे. त्यामुळे आम्ही दादांच्या पाठीशी नेहमी सपोर्ट राहू. त्यांना आमचा सगळ्यांचा सपोर्ट नेहमीच राहणार आहे. जर हा प्रकार थांबला तर तुमची पुढची भूमिका काय राहणार? ॲक्च्युली हे सगळं थांबायलाच पाहिजे. आम्ही काही असू दे आम्ही दादांच्या बरोबर नेहमी राहणारच आहोत.